तर मंडळी आता आम्ही गाडीवरून कुठेतरी बाहेर पडलो की ही दोन आमची पाखरं टाकीवर येऊन बसतात काय, आणि ह्यांच्या तोंडातून सतत एकच आवाज असतोय, बाबा हे काय आहे, बाबा तो डोंगर इतका मोठा काय आहे, बाबा त्या झाडावर एवढे पक्षी का बसलेत, बाबा आपण मोठे झालो की कुठं जाणार, बाबा मी गाडी कधी चालवणार. यांचा प्रश्न कधीच संपत नाहीत आणि माझं उत्तर पण संपत नाही. आता कधी ही पोरं माझ्या चेहऱ्याकडे बघतात, कधी रस्त्याकडे बघतात, कधी आकाशाकडे बघतात, आणि मी मात्र त्यांच्याकडे बघत मनात एक माझा विचार येत असते की हे दिवस किती पटकन निघून जात आहेत. आज ही माझ्या गाडीच्या टाकीवर बसल्यात, उद्या यांचं पाय जमिनीवर घट्ट उभं राहतील. आज ही माझा हात घट्ट पकडाल्यात, उद्या स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतील ही दोघं. आज प्रत्येक गोष्टीसाठी ही दोघं बाबा बाबा म्हणतात, उद्या कदाचित दिवसातून एक फोन करणे इतकाही यांच्याकडे वेळ नसणार. मला यांच्यावर राग येणार नाही, कारण मीही कधीतरी माझ्या बाबांपासून असाच मोठा झालोय. पण एक दिवस नक्की असा येईल की मी एकटाच गाडी सुरू करणार, सवयीनं या शीटकडे बघणार आणि लक्षात येणार की आज इथं बसायला माझी मुलं नाहीत. नसतील त्यांचे प्रश्न, नसतील त्यांच्या गप्पा, नसेल तो छोटासा हात माझ्या खांद्यावर. फक्त आठवणी असतील या रस्त्याच्या, या प्रवासाच्या, आणि बाबा म्हणत प्रत्येक क्षण जगणाऱ्या या छोट्याशा दोन मित्राच्या. म्हणून प्रत्येक बाबाला एवढंच सांगावंच वाटतं, मुलांना मोठं करण्याच्या घाईत त्यांचं लहानपण जगायचं विसरू नका. कारण एक दिवस मुलगा मोठा होतो, पण बाबांच्या मनात त्याचं टाकीवर बसलेलं छोटंसं रूप आयुष्यभर तसंच राहतं. आणि मग गाडी चालत राहते, रस्ते बदलत राहतात आणि ऋतू बदलतात, पण कान मात्र अजूनही त्या एका आवाजाची वाट बघत बसतं. आज मुलं बाबा बाबा म्हणून हाक मारत आहेत, तेवढं मनभर बोलून घ्या, कारण उद्या त्यांच्याशी बोलण्यासाठी तुम्ही नाही तर तुमचंच मन रोज तडपडत असेल.